भाजपा युवा मोर्चा उत्तर अहिल्यानगरची नूतन कार्यकारिणी जाहीर. युवा नेतृत्वाला संधी. श्रीराज रवींद्र थोरात यांच्यावर जिल्हा सचिव पदाची धुरा. भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी रोहित राजेश चौधरी यांनी जाहीर केली असून युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणाऱ्या या कार्यकारिणीत अनेक नव्या चेहऱ्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. या कार्यकारिणीत सामाजिक, संघटनात्मक आणि जनसंपर्क क्षेत्रात सक्रिय असलेल्या श्रीराज रवींद्र थोरात यांची भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर अहिल्यानगर जिल्हा सचिव या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे संगमनेर तालुक्यासह उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश प्रभारी सुनीलजी राणे, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज दादा महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भारतीय जनता पक्षाचे उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष माननीय श्री नितीनजी दिनकर यांच्या सूचनेनुसार उत्तर अहिल्यानगर भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित राजेश चौधरी यांनी नूतन कार्यकारिणीची घोषणा केली आहे. राज्यातील भाजप सरकारने विकास, सुशासन आणि जनकल्याणाचा अजेंडा राबवित असताना त्याच विचारधारेचा विस्तार युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आगामी काळातील संघटनात्मक विस्तार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, युवकांशी संवाद, सामाजिक उपक्रम आणि राष्ट्रहिताच्या अभियानांना गती देण्यासाठी नव्या कार्यकारिणीकडे विशेष अपेक्षेने पाहिले जात आहे. जिल्हा सचिव पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर श्रीराज रवींद्र थोरात यांनी पक्षश्रेष्ठी, वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शुभचिंतकांचे मनपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास हा माझ्यासाठी मोठा सन्मान असून ही जबाबदारी केवळ पदाची नसून जनसेवा, राष्ट्रसेवा आणि संघटन अधिक प्रभावी करण्याची संधी आहे. हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी पूर्ण निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पणाने कार्य करणार आहे. ते पुढे म्हणाले की उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत भारतीय जनता युवा मोर्चाची संघटनात्मक ताकद पोहोचविणे, युवकांना पक्षाच्या राष्ट्रवादी विचारधारेशी जोडणे, बेरोजगारी, शिक्षण, कौशल्य विकास, पर्यावरण, रक्तदान, आरोग्य, स्वच्छता आणि विविध सामाजिक विषयांवर युवकांचा सक्रिय सहभाग वाढवणे हे आपले प्रमुख ध्येय राहील. युवकांच्या ऊर्जेला विधायक दिशा देत समाजहित आणि राष्ट्रहिताच्या कार्यात त्यांना सहभागी करून घेण्यासाठी व्यापक जनसंपर्क अभियान राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नवनियुक्त कार्यकारिणीचे स्वागत करत युवा नेतृत्वाच्या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक वाढेल असा विश्वास व्यक्त केला आहे. ग्रामीण भागातील युवकांना पक्षाशी जोडून तळागाळात संघटन मजबूत करण्यासाठी ही कार्यकारिणी प्रभावीपणे काम करेल अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. श्रीराज रवींद्र थोरात यांनी शेवटी पक्षश्रेष्ठी, वरिष्ठ नेते, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शुभचिंतकाचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानत भारतीय जनता पार्टीची विचारधारा, विकासाची भूमिका आणि जनहिताची धोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडत उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात भारतीय जनता युवा मोर्चा अधिक सक्षम, सशक्त आणि जनाभिमुख करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहीन अशी ग्वाही दिली. नूतन कार्यकारिणीच्या घोषणेनंतर जिल्हाभरातून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे कार्य करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. महासत्ता न्यूज, संगमनेर.